आज पावसाने उसंत घेतली होती. तसं दुसरं काही काम पण नव्हतं, म्हणून म्हणलं वेळ आहे तर जाऊनच यावं. मी राहतो तिथून ही लेणी अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर आहेत, पण आजवर त्या पाहायला जाण्याचा योगच आला नव्हता. सकाळी 6 ते 1 व संध्याकाळी 4:30 ते 9 या वेळेत या लेणी सर्वांसाठी खुल्या असतात. लेणी पाहण्यासाठी कोणताही चार्ज आकारला जात नाही. जवळच असणाऱ्या बस स्टॉपवरून मी बस पकडली. बसमध्येही फारशी गर्दी नव्हती. मुंबईमध्ये जोगेश्वरी ईस्टला या लेण्या आहेत. जर तुम्हाला कुणाला या लेण्या बघण्यासाठी यायचं असेल तर जोगेश्वरी स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्ट रिक्षा मिळेल. मी बरोबर 5 वाजता या लेण्यांजवळ पोहोचलो. बाहेरच लेण्यांबद्दल माहिती सांगणारा एक फलक पाहण्यात आला. तो मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत असल्यामुळे कोणीही वाचू शकतो. तो वाचून मी एका रुंद बोळातून लेण्यांच्या दिशेने चालू लागलो. आत जाण्यासाठी काही मानवनिर्मित पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आत गेल्यावर आजूबाजूला पाहताच ही लेणी किती जुनी असतील याची प्रचिती येते. ही लेणी इसवी सन 520 ते 550 या दरम्यानच्या काळात बनली असल्याचे सांगितले जाते. ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहेत. इथे आत सभागृहात जाण्यासाठी हा दरवाजा उघडूनच आपल्याला आत प्रवेश करावा लागतो. चला तर मग आत जाऊया. आत आल्यानंतर समोरच आपल्याला जोगेश्वरी मातेचे मंदिर नजरेस पडते. या जोगेश्वरी मातेच्या नावावरूनच इथल्या उपनगराला जोगेश्वरी हे नाव पडले आहे. काही मराठी लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात व पूजाही करतात. मंदिराच्या समोरूनच दुसरीकडे बाहेर जाण्यासाठी एक मार्ग आहे. चला तर मग तिथे नेमकं काय आहे हे आपण जाऊनच बघू. पावसाचं पाणी साठलं असल्याने बाहेर जाण्यासाठी ही अशी पोती टाकून एक मार्ग बनवलेला आहे. बाहेर येताच लेण्यांचे जुने अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी दगडावर कोरलेल्या मूर्त्याही पाहायला मिळतात.
तिथेच बाजूच्या गुहेमध्ये एक गणेश मंदिर आपल्या नजरेस पडते. गणपतीचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. समोरच काही पायऱ्या दिसल्या. त्या चढून गेल्यानंतर या लेण्यामधून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग आहे असे समजले. अजून बऱ्याच गोष्टी पाहायच्या बाकी असल्याने मी परत मागे फिरलो. फिरत फिरत मी त्यातल्याच एका गुहेमध्ये असणाऱ्या शिव मंदिराजवळ पोहोचलो. तिथे अतिशय शांत व प्रसन्न वातावरण होतं. महादेवाचं दर्शन घेऊन मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.